नमस्कार मित्रांनो, सर्वांना माझा जय महाराष्ट्र. सर्वांचं स्वागत करतो लर्न विथ तुषार या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण काय पाहतो बघा, महाराष्ट्र स्टेट बोर्डमधील पहिला चॅप्टर मराठी माध्यमाचा गुरुत्वाकर्षण, आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण काय काय पाहिलेलं आहे, केपलरचे नियम पाहिलेले आहेत. सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल, त्याच्यानंतर केंद्रकीय बल असेल, जीच्या मूल्यामध्ये होणारा बदल उंचीनुसार असेल, जीची व्हॅल्यू असेल, त्याच्यानंतर वजन आणि वस्तुमान याच्यातील फरक, एवढं सगळं आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. न्यूटनचा वैश्विक नियम हाही आपण या चॅप्टरमध्ये पाहिलेला आहे. आणि आता वेळ झालेली आहे की या गुरुत्वीय लहरी निर्माण कशा होतात, यांचा शोध कुणी लावला, कशा निर्माण झाल्या, कशा निर्माण होतात आणि त्यांची उदाहरणे काय आहेत, हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर चला, आपल्याला काय पाहायचंय की गुरुत्वीय लहरी तयार कशा होतात. ओके, जर आपण विचार केला, त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात बघा, ग्रॅव्हिटेशनल व्हेव्ज. काय आहे? ग्रॅव्हिटेशनल व्हेव्ज. बघा, वेव्ज मध्ये एक दोन स्ट्रक्चर तयार होतात, एक असते क्रेस्ट आणि दुसरा असतो ट्रफ आपण म्हणतो, आणि या दोघांचे मिळून काय तयार होते, एक वेव्ह तयार होते. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. बघा, पाण्यात जर आपण एखादा दगड असा टाकल्यानंतर काय होतं बघा, की असे तरंग निर्माण होत जातात. कधी? ज्यावेळेस आपण एखादा दगड त्या ठिकाणी टाकणार आहे, पाण्यातून आपल्याला पलीकडे जाताना त्या पाण्यावरती असे तरंग निर्माण झालेले बघायला मिळतात. तसंच अशा दोन दोरीची टोकं जर आपण हातामध्ये घेतली आणि त्याला जर असं फिरवायला गेलो, तर आपल्याला त्या ठिकाणी त्या दोरीमध्ये सुद्धा काय तरंग निर्माण झालेले बघायला मिळतात. तर हे एक प्रकार किंवा हे पण उदाहरण कशाचं आहे, एका त्वरण किंवा आपण म्हणू शकतो की तरंगाचं आहे. तर ही निर्माण कसे होतात, त्याच्यावरती कोणत्या प्रकारचं गुरुत्वीय बल लागतं का, किंवा गुरुत्वामुळे काय त्याच्यावरती परिणाम होतो का, हे आपण पाहत आहे. ओके, बघा की एका दोरीची दोन्ही टोके धरून हलवल्यास त्यावरही लहरी निर्माण होतात, हे आपण पाहिलेलं असेलच. मग प्रकाश हा एक आहे देखील प्रकारचा तरंगच आहे ना, म्हणजे वेव्हच्या फॉर्ममध्ये आपल्यापर्यंत तो पोहोचत असतो. त्यास विद्युत चुंबकीय तरंग असे म्हणतात. आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आपण त्याला बोलतो. मग कोणकोणते बघा, गॅमा किरण आहे, सगळ्यांना माहिती आहे, क्ष किरण, एक्सरे आपण म्हणतो, त्याच्यानंतर अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, इन्फ्रारेड रेज आहेत. ओके, हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. रेडिओ वेव्ज असतील, रेडिओ वेव्हचा इस्तेमाल आपल्याला माहीत असेल. त्याच्यानंतर अतिनील किरणे आहेत की जे आपल्या शरीरासाठी किंवा स्किनसाठी आपल्याला हानिकारक असलेले बघायला मिळतात. असे कितीतरी प्रत्येक किरणांचे आपल्याला त्या ठिकाणी उपयोग पाहायला मिळतात. काही बोन्सच्या संशोधनासाठी, त्याचा काही आजार झाला असेल तर ते शोधण्यासाठी किरणांचा वापर करतात. गॅमा रे किंवा गॅमा किरण आपल्याला माहिती आहे की कोंब येऊ नये बटाट्यांना, म्हणून त्याच्यावरती त्या किरणांचा मारा केलेला आपल्याला बघायला मिळतो. बघा, मग चुंबकीय हे जे आहेत की त्याचे वेगवेगळे प्रकार असलेले आपल्याला बघायला मिळतात. खगोलीय वस्तू हे तरंग उत्सर्जित करतात, म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट आपण बोलतो की जेवढे काही तरंग त्याच्यामध्ये वस्तू आहेत त्या तरंग निर्माण करायचं काम करतात व आपल्या उपक्रमाद्वारे त्यांना ग्रहण आपण करतो. मग बघा, विश्वाबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला कशाद्वारे मिळते, की नक्की या विश्वामध्ये घडतं काय. म्हणून तर बोलतात बघा, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी किती छान पसायदान आपल्यासाठी लिहिलेले, की जगासाठी त्यांनी काय केलेले, मागितलेले दान, की जगाचं कल्याण कर आणि जगाच्या कल्याणाबरोबर माझंही कल्याण झालं पाहिजे. अशा प्रकारचा उदात्त हेतू त्यांचा त्या ह्याच्या पाठीमागे आपल्याला असलेला बघायला मिळतो. असे थोर संत होऊन गेलेले आहेत. सेम याही ठिकाणी ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्यामधून काही तरंग निर्माण होतात आणि त्याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग गुरुत्वीय ज्या लहरी आहेत या अगदी वेगळ्या प्रकारच्या आपल्याला लहरी असलेल्या बघायला मिळतात. मग अतिनील किरणे असतील किंवा यापेक्षा वेगळ्या लहरी आपल्याला गुरुत्वीय असतात बघा, त्यांना अवकाश काळावरील लहरी असे म्हणतात. म्हणजे स्पेसमध्ये ते असलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्या अस्तित्वाची शक्यता कोणी मांडली होती बघा, त्यांच्या अस्तित्वाची शक्यता आपल्याला माहिती आहे, आईन्स्टाईन हे खूप मोठे शास्त्रज्ञ होते. 1916 मध्ये त्यांनी शक्यता वर्तवली होती आणि त्यांनी बोललेलं किंवा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी हे तंतोतंत नंतर शास्त्रज्ञांना बघायला मिळालं. ह्या लहरी कशा होत्या, खूप क्षीण होत्या, म्हणजेच आपण त्याला काय बोलतो, वीक होत्या, म्हणून त्यांना शोधणे खूप कठीण असते. खगोलीय वस्तूंमधून उत्सर्जित झालेल्या गुरुत्वीय लहरींना शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी अतिशय संवेदनशील उपकरणे विकसित केली आहेत. म्हणजे त्या लहरी जर खूप क्षीण असतील तर त्यांना शोधण्यासाठी, त्यांच्यामध्ये घडणाऱ्या काही गोष्टी असतील त्याही ऐकण्यासाठी आपल्याला तयार करणारी उपकरणं पण खूप छोटी असणार आहेत. मग यामध्ये जे उपकरण तयार केलं बघा, त्याचं काय नाव आहे, लायगो म्हणा किंवा लिगो म्हणा, लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह. काय आहे, लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह. हे लायगो तयार करण्यात आलं की ज्या काही गोष्टी या सगळ्या घडत आहेत, गुरुत्वीय ज्या लहरी तयार होत आहेत त्या जर ऐकायच्या असतील तर आपल्याला हे केलेलं त्या ठिकाणी बघायला मिळतं, हे लक्षात ठेवायचं आहे. हे प्रमुख आपल्याला असलेलं बघायला मिळतं. शास्त्रज्ञांनी सन 2016 मध्ये आईन्स्टाईनच्या भाकितानंतर बरोबर 100 वर्षांनी खगोलीय स्रोतांपासून येणाऱ्या गुरुत्वीय ज्या काही लहरी होता त्यांचा आपल्याला शोध लावलेला बघायला मिळतो. म्हणजे 100 वर्षानंतर काय घडणार आहे याचं अगोदर भाकीत करणारा जगामध्ये पहिलाच व्यक्ती होता, आणि तो व्यक्ती म्हणजे कोण होता, आईन्स्टाईन. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा, कोण, आईन्स्टाईन असेल.
मग येणाऱ्या ज्या काही गुरुत्वीय लहरी होत्या त्यांचा शोध लागला आणि याच्यामध्ये भारतीय शास्त्रज्ञांचं आपल्याला लक्षणीय योगदान असलेलं बघायला मिळतं. आणि म्हणून भारतीय शास्त्रज्ञ जगामध्ये कुठेच कमी नाहीत. भारतामधले शास्त्रज्ञ जर आपण पाहिले तर जिथे जाल आपण तिथे सगळीकडे भारतातील शास्त्रज्ञ असलेले बघायला मिळतात. मग नासा असू द्या किंवा जगातल्या कोणत्याही मोठमोठ्या रिसर्च कंपन्या असतील, रिसर्च इन्स्टिट्यूट असतील, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला भारतातील CEO म्हणा किंवा आपण बोलतो की HR असतील किंवा ज्या काही पोस्ट असतील 1-2 नंबरच्या, त्याच्यामध्ये आपल्याला ते बघायला मिळतात. अब ये क्या होता है देखो, मुक्त पतन, इसको किसी की जरूरत पड़ती नहीं है, सीधा उसको ऊपर से छोड़ दो, गिर जाएगा, फ्री में गिर जाएगा. म्हणजेच काय बघा, आपल्याला माहिती आहे की फ्री वायफाय मिळेल की नाही माहित नाही, फ्री वायफाय मिळेल की नाही माहित नाही, पण एखाद्या गोष्टीला जर वरून सोडलं तर त्याला नक्कीच फ्री फॉल मिळणार आहे. बरोबर आहे. आपल्याला लक्षात फ्री फॉल लक्षात कसं ठेवायचं आहे बघा, फ्री फॉल आपण कसं लक्षात ठेवू शकतो की वायफाय आपल्याला फ्रीमध्ये मिळेल की नाही माहित नाही, पण एखाद्या गोष्टीला जर आपण वरून असं सोडून दिलं तर नक्कीच त्याला फ्री फॉल मिळण्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी आपण इतक्या सोप्या पद्धतीने लक्षामध्ये ठेवू शकतो. पृथ्वीचे गुरुत्वीय बल सगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होते हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आपण जर हातात धरलेला दगड असताना देखील ते बल प्रयुक्त होतच होते, परंतु आपण हाताने विरुद्ध दिशेने लावत असलेलं, म्हणजे जर आता असा हा पेन पकडलेला आहे, बरोबर आहे, असा पेन आहे, तर हात तर त्याला काय लावतोय की हे तर खेचत आहे, बरोबर आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला वरून पण फोर्स लावलेला बघायला मिळतो. मग हात जे आहे ते विरुद्ध दिशेने आपल्याला लागलेलं बघायला मिळतं बल, त्याला आपण संतुलित होतो, तो दगड कसा राहतो, स्थिर राहतो. म्हणजे हा पेन असेल आणि मग काय होईल की याला जर लावलेलं नसेल, म्हणजे अपोजिट जर आपण त्याला फोर्स लावलेला नसेल आणि आपण जर सोडला, असा कसा होणार आहे, मग जर फ्री फॉल काहीच नसणार आहे, तो आपल्याला असं खाली गेलेला बघायला मिळणार आहे, कारण त्याला कोणताही त्या ठिकाणी वरून फोर्स लागणार नाही. होता तो फ्रिक्शन फोर्स आपण म्हणूया किंवा एक कॉन्टॅक्ट फोर्स त्या ठिकाणी लागलेला आपल्याला बघायला मिळतो. आपण हातातून सोडून दिल्यावर दगड केवळ गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असल्याच्या त्याच्या प्रभावाने तो खाली पडला. फक्त एकच बल त्या ठिकाणी लागत असतं आणि ते म्हणजे कोणतं, गुरुत्वीय बल. जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्याला मुक्त पतन असे म्हणतात. मग फ्री फॉल जे असेल ते फक्त कुणामुळं, गुरुत्वीय बलामुळे एखादी वस्तू खाली पडत असेल तरच आपण त्याला काय बोलणार आहे, मुक्त पतन बोलणार आहे. म्हणजे बघा, दगडाचे मुक्त पतन होते. मुक्त पतनात आरंभीचा वेग हा 0 असतो, म्हणजे सुरुवातीचा वेग याचा 0 असणार आहे आणि हळूहळू त्याच्या वेगामध्ये आपल्याला बदल झालेला बघायला मिळतो. कालानुसार त्वरणामुळे तो वाढत जातो. मग त्वरण आपण कशाला म्हणणार, सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की वेग त्याचा कसा आहे, 0 आहे, पण तो हळूहळू वाढत जाणार आहे आणि त्याचे त्वरण पण वाढणार आहे. पृथ्वीवर मुक्त पतनाच्या वेळी हवेशी होणाऱ्या घर्षणामुळे वस्तूच्या गतीला विरोध होतो व वस्तूवर प्लावक बलही कार्य करते. म्हणून खऱ्या अर्थाने मुक्त पतन हे हवेमध्ये किंवा होऊ शकत नाही, ते केवळ निर्वाताच शक्य आहे. म्हणजेच काय बघा, की त्या ठिकाणी व्हॅक्यूम असणं गरजेचं, कोणत्याही प्रकारची हवा नसली पाहिजे, ॲटमॉस्फिअर नसलं पाहिजे. जर ते नसेल तरच त्या ठिकाणी आपल्याला फ्री फॉल असलेलं बघायला मिळतं. जर आपण विचार केला बघा, की मुक्त पतनात वस्तूचा जमिनीवर पडतानाचा वेग व त्यास लागणारा कालावधी, आपण जर न्यूटनची समीकरणे वापरली तर ते आपण कसं काढू शकतो बघा. मुक्त पतनासाठी जी व्हॅल्यू असते त्वरण ती जी असते व आरंभीचा वेग म्हणजे U = 0 असतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. मग बघा, आपल्याला त्याचे काही सूत्र माहिती आहेत. V = GT, त्याच्यानंतर S = ½ GT² आणि दुसरं असेल V² U² अधिक 2GS, आपण हे वापरू शकतो. मग बघा की समजा सरळ वर फेकलेल्या वस्तूच्या गतीचा अभ्यास करताना जी चे मूल्य G ऐवजी -G आपण घेतो का, जर आपण खालून एखादी वस्तू वरती फेकत असेल, कुठून खालून एखादी वस्तू वरती फेकत असेल तर काय होणार आहे, त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला ती व्हॅल्यू आपल्याला घ्यावी लागणार आहे किंवा अगेन्स्ट असणार आहे. कशाच्या, ग्रॅव्हिटीच्या. म्हणून आपण त्याची व्हॅल्यू किती घेणार आहे, -G घेणार आहे. कारण या गतीला त्वरण हे वेगाच्या विरुद्ध दिशेने असते आणि जीचे परिणाम तेवढे असले तर या त्वरणामुळे दगडाचा हळूहळू वेग वाढत नसून तो कमी होत असतो. बघा, चंद्र व पृथ्वी कृत्रिम उपग्रह देखील केवळ पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखाली गतिशील असतात, त्यामुळे तेही मुक्तपणाचे उदाहरण आहे. मग मुक्तपतन जर आपण बघितलं, ते फिरत आहे, त्यांच्यामध्ये आपल्याला अट्रॅक्शन असलेलं बघायला मिळतं. आणि अट्रॅक्शन नसेल, समजा अट्रॅक्शन नसतं तर फक्त ते फिरत राहिले असते किंवा पडले असते, बरोबर आहे. मग त्यांच्यामध्ये एक फोर्स त्या ठिकाणी कार्य करताना आपल्याला दिसतो. मग आपल्याला काय म्हणतात ते बघा, तुम्हाला माहिती आहे का, नाही आम्हाला माहिती नाही म्हणून तर अभ्यास करायचा आहे ना, माहिती असतं तर आम्ही अभ्यासच केला नसता.
पृथ्वीवरील एका स्थानावर जी चे मूल्य सगळ्या वस्तूंसाठी एक समान असते. म्हणजे कुठेही असेल, कोणतीही वस्तू असेल त्याच्यासाठी जी चे मूल्य समान असते. म्हणून कुठल्याही दोन वस्तू एकाच उंचीवरून सोडल्यास, कुठूनही सोडा, अशा दोन वस्तू घ्या आणि कुठूनही आपण सोडणार आहोत त्या एकाच वेळेस जमिनीवर पोहोचतात. बरोबर आहे. त्यांचे वस्तुमान व इतर कुठल्याही गुणधर्माचा या कालावधीवर परिणाम होत नाही. म्हणजेच काय की त्यांचं वस्तुमान किती आहे, काय किती आहे याच्यावर जाऊन कोणताही फरक पडणार नाही. ओके. असे म्हटले जाते की गॅलिलिओने सुमारे 1590 मध्ये इटली देशातील पिसा या शहरात एक प्रयोग केला. दोन वेगवेगळ्या वस्तुमानाचे गोल तेथील झुकलेल्या मनोऱ्यावरून एकाच वेळेस खाली सोडले तर ते एकाच वेळेस जमिनीवर पडतात हे सिद्ध झाले. इटलीला गेले होते कोण? गॅलिलिओ. इटलीला गेले, पिसावरून दोन गोल हळू सोडले, दोन्ही एकाच वेळेस खाली पडताना आपल्याला बघायला मिळाले. म्हणून याच्यावरून ते सिद्ध झाले की कोणतेही वस्तुमान असेल, कोणतेही गुणधर्म त्या ठिकाणी परिणाम करणार नाहीत. आपण एक जड दगड व एक पीस जर उंचावरून एकाच वेळेस सोडले तर ते एकाच वेळेस जमिनीवर पोहोचताना दिसत नाहीत. नाही होणार ना. का होत नाही बघा? पिसाचे हवेशी होत असलेले घर्षणामुळे व प्रयुक्त होणाऱ्या प्लावक बलामुळे पीस तरंगत हळू खाली येते व जमिनीवर उशिरा पोहोचते. मग बरोबर आहे ना, दगड आणि पीसमध्ये फरक आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला हवेशी संपर्क होणार आहे त्याचा, मग हवा त्या ठिकाणी त्याला फोर्स लावणार आहे, बल लावणार आहे, प्लावक बल त्याच्यावरती आपल्याला प्रयुक्त झालेलं बघायला मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही एकाच वस्तू एकाच वेळेस खाली येणार नाहीत. हवेमुळे प्रयुक्त होणारे बल दगडाच्या वजनापेक्षा खूप कमी असते व दगडाच्या गतीवर परिणाम करण्यास कमी पडते. जर आपण विचार केला की दगड त्याचं वजन हे जास्त असतं आणि हवा त्याच्यावरती परिणाम करायला तेवढा परिणामकारक नसते, म्हणून दगडावरती किंवा त्याच्या वेगावरती तेवढा परिणाम होत नाही. मग तथापि शास्त्रज्ञांनी हा प्रयोग निर्वातात केला असून दगड व पीस एकाच वेळेस जमिनीवर पोहोचतात हे सिद्ध केले. मग चला की आपण पण करूया की ज्या ठिकाणी निर्वात आहे, हवा अजिबात नाही आहे, एक पीस घ्यायचा जो की हलका असेल आणि दगड घ्यायचा, दोघांना ज्यावेळेस एकत्र खाली सोडलं जाणार आहे त्यावेळेस एकाच वेळेस दोघंही खाली पडणार आहेत. हे फक्त शक्य आहे निर्वातातच, दुसरीकडे ही गोष्ट शक्य नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सोडवलेली उदाहरणे आपण नंतर पाहणार आहोत. ओके. बघा पुढे काय दिलेले की गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा. काय दिलेले? गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा. लक्षात ठेवूया आपण. यालाच इंग्रजीमध्ये काय बोलतात बघा? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आता म्हणजे एखाद्या वस्तूच्या स्थितीवरती, म्हणजे कोणत्या स्थितीमध्ये ते आहे, कोणत्या जागेवरती ती आहे, पोझिशनला कोणत्या आहे, त्याच्या एनर्जीला आपण बोलतो, काय बोलतो? गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा. मग बघा आपण काय सांगू शकतो की वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा विशिष्ट स्थानामुळे त्यास जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. एखादी वस्तू असेल विशिष्ट स्थितीमुळे, एखादी स्टेट असेल त्याची, किंवा त्याच्या एखाद्या लोकेशनमुळे, पोझिशनमुळे, स्थानामुळे त्याच्यामध्ये जी ऊर्जा सामावली जाते त्यास आपण काय बोलतो? स्थितीज ऊर्जा. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ही ऊर्जा सापेक्ष असते व पृष्ठभागापासून वस्तूची उंची वाढल्यास ती वाढत जाते, याची माहिती आपण घेतलेली, आपण पाहिलेली आहे. मग बघा जर m वस्तुमान असलेल्या व पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h एवढ्या उंचीवर असलेल्या वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा जर आपण पाहिलं तर ती किती असते बघा? mgh असते व पृथ्वीच्या पृष्ठभागावरती 0 असते. जर आपण h या उंचीवरती गेलो, m जर वस्तुमान असेल तर ते किती असणार आहे? mgh असेल आणि पृष्ठभागावरती पृथ्वीची ती ऊर्जा किती असते? 0 असते. जर आपण असे गृहीत धरले h चे मूल्य पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत अगदी कमी असतात, मग g चे मूल्य पण आपण सांगू शकतो की स्थिर पकडू शकतो. वरील सूत्र जर आपण पाहिलं दॅट इज mgh आपण जर वापरलं, परंतु h चे मूल्य अधिक असताना g चे मूल्य उंचीप्रमाणे कमी होत जाते. मग जर h वाढत गेलं तर आपल्याला g चं मूल्य कमी झालेलं बघायला मिळणार आहे, कारण जर पृष्ठभागावरती आपण पाहिलं तर g चे मूल्य हे 0 असतं. मग जसं जसं ते वाढत जाणार आहे तसं तसं आपल्याला त्याचे मूल्य हे काय झालेलं बघायला मिळणार आहे? कमी होत असताना दिसणार आहे. वस्तू पृष्ठभागापासून अनंत अंतरावर असताना g चे मूल्य 0 असते. म्हणजेच काय, तर ती वस्तू जर अनंत अंतरावरती गेली तर त्या वस्तूवरती कोणत्याही प्रकारचं म्हणजेच गुरुत्वीय बल आपल्याला त्या ठिकाणी प्रयुक्त होताना दिसणार नाही आणि म्हणूनच त्या ठिकाणी जी चे मूल्य पण आपल्याला 0 असलेलं बघायला मिळणार आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती 0 असेल आणि अनंत अंतरावरती एखादी वस्तू असेल त्यावरही 0 असलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. यामुळे तेथे वस्तूची गुरुत्वीय स्थितीची ऊर्जा 0 घेणे योग्य अधिक ठरते. म्हणजेच काय की पृष्ठभागावरती 0 घ्या आणि अनंत अंतरावरती एखादी गोष्ट असेल, वस्तू असेल तर त्याही ठिकाणी आपण जी चे मूल्य 0 घेणार आहोत. अर्थात अंतर त्याहूनही कमी असल्यास स्थितीची ऊर्जा 0हून कमी अर्थात ऋण घेतली जाते. म्हणजे बघा समजा अनंतापेक्षा जर थोडंसं अंतर कमी असेल तर आपण त्याला काय करणार? ते जे असणार आहे त्याचं जे मूल्य येणार आहे जीचं, त्या ठिकाणी आपल्याला ऋण मध्ये असलेलं बघायला मिळतं, म्हणजे आपण मायनस म्हणतो. बघा वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h उंचीवर असताना तिची गुरुत्वीय स्थितीची ऊर्जा म्हणजेच काय बघा?
आपण कसं दाखवणार त्याला, की कधी पृष्ठभागापासून एच उंचीवर असताना ती जी गुरुत्वीय ऊर्जा असेल आपण दाखवणार मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम बाय एम डिवायडेड बाय आर प्लस एच. आता पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ती एच उंचीवरती आहे. मग जर फक्त पृथ्वीवरच्या पृष्ठभागावरती असते तर आपण त्याची व्हॅल्यू आर घेतली असते, परंतु पृष्ठभागापासून वरती आपल्याला उंचीवरती असलेली बघायला मिळते, म्हणून आपण आर अधिक एच अशी व्हॅल्यू त्या ठिकाणी घेतो आणि ती जी व्हॅल्यू असेल ती कशी असेल, ऋण आपल्याला त्या ठिकाणी असलेली बघायला मिळते. बघा, मुक्ती मिळण्याचे जे मार्ग आहेत त्यालाच आपण काय बोलतो, इस्केप व्हेलॉसिटी. काय बोलतो, इस्केप व्हेलॉसिटी. आपल्याला जर या पृथ्वीवरून मुक्ती मिळवायची असेल तर आपल्यालाही त्या वेगाने कार्य करावं लागणार आहे, आपल्यालाही तेवढं झगडावं लागणार आहे, तेवढा स्ट्रगल करावं लागणार आहे, आणि तो स्ट्रगल केल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय मिळणार आहे, मुक्ती मिळणार आहे. आणि म्हणून आपल्याला तो वेग वाढवणं गरजेचं आहे. आपल्याला जर जीवनामध्ये वेग वाढवलं तर मुक्ती मिळण्याचाही वेग आपल्या जीवनामध्ये वाढलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. फक्त चांगलं काम करत राहायचं, अभ्यास करत राहायचा, एन्जॉय करत राहायचा आणि चांगली प्रकारे आपल्याला जीवनामध्ये मुक्ती मिळवायची. हाच मुक्ती मंत्र घेऊन आपण शिकणार आहोत काय, इस्केप वेलॉसिटी. ओके. बघा, चेंडू वर फेकल्यावर त्याचा वेग कमी होत जातो व हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते. चेंडू आपण असा वरती फेकतोय, मग हे कशामुळे होतं, पुन्हा वेग त्याचा कमी होतो, कारण त्याला पृथ्वी गुरुत्वाकर्षणाने खेचत असते. हे आपण पाहिले, एका विशिष्ट उंचीवर जाऊन त्याचा वेग शून्य होतो. म्हणजे बघा, हळूहळू कुठेतरी एखाद्या ठिकाणी तो जाईल आणि त्याचा आपल्याला जो वेग आहे तो कमी झालेला बघायला मिळणार आहे व तिथून तो पुढे पडणार, धडाम ऐसा खाली नीचे गिर जाएगा. ओके. त्याची कमाल उंची त्याच्या आरंभी वेगावर अवलंबून असते. न्यूटनच्या तिसऱ्याप्रमाणे मग आरंभीचा वेग किती असतो, शून्य असतो. बघा, आपल्याकडे एक सूत्र आहे, व्हीचा वर्ग बरोबर यूचा वर्ग अधिक 2as. मग आता आपण या ठिकाणी त्वरण घेणार आहे, जे जीचं मूल्य आपण म्हणतो त्या जीच्या मूल्याऐवजी आपण त्याचं जे मूल्य जी न घेता ए घेणार आहे. मग बघा, व्ही चेंडूचा अंतिम वेग हा किती असणार आहे, तिथं पोहोचल्यानंतर 0 असणार आहे. ए ची व्हॅल्यू आपण काय घेणार आहे, मायनस जी किंवा वजा जी. मग आपल्याला माहिती आहे व्हीचा स्क्वेअर आपण जर 0 घेतला, यू अधिक 2 मायनस जी एस. म्हणून चेंडूची जर कमाल उंची आपल्याला काढायची असेल तर याच बरोबर काय येणार बघा, यूचा वर्ग भागिले 2g, जी आपण कंसामध्ये दाखवूया. मग आपण कोणतं सूत्र वापरलं ते काढण्यासाठी, व्हीचा वर्ग बरोबर यूचा वर्ग अधिक 2as. बघा, म्हणून चेंडूचा जो सुरुवातीचा वेग असेल, जितका जास्त चेंडू जास्त उंचीवर जाईल, याचे कारण म्हणजे सुरुवातीचा वेग जितका अधिक असेल तितका जास्त चेंडू पृथ्वीच्या आकर्षणाचा प्रतिकार करू शकेल व तितका जास्त वर जाऊ शकेल. म्हणजे आपण किती जोरात चेंडू टाकतोय इथून, तेवढा फास्ट तो तेवढ्या उंचीवरती तो जाणार आहे. आणि मग सुरुवातीचाच वेग जर कमी असेल तर तो पृथ्वीच्या ॲटमॉस्फिअरच्या बाहेर जाणार नाही, तो तिथेच राहिला आणि त्याच्यावरती गुरुत्वीय बल त्या ठिकाणी आपल्याला प्रयुक्त होताना बघायला मिळणार आहे. तर जेवढी सगळ्यात जास्त आपण ताकद लावणार आहे, सुरुवातीचा वेग जेवढा असणार आहे कशामध्ये, आपण ती वस्तू फेकून देण्यामध्ये, आणि त्याचा जर वेग जास्त असेल तर ती वस्तू पुन्हा पृथ्वीवरती येणार नाही, यालाच आपण बोलणार आहे मुक्ती वेग. आणि आपोआप त्या वस्तूला मुक्ती मिळणार आहे. आपल्यालाही मुक्ती मिळवण्यासाठी असे बरेच काही मार्ग आहेत, ते आपण शिकणार आहोत. ओके. मग बघा, जर आपण विचार केला कशाचा, की मग त्याचे जे मूल्य बघा, जीचे मूल्य भूपृष्ठापासून उंचीनुसार कमी होत जाते, म्हणून उंचावर गेल्यावर चेंडूवर पृथ्वीचे आकर्षण कमी होते. जेवढा जास्त जाणार तेवढा पृथ्वीचं जे आकर्षण असेल ते कमी होईल. आपण जर चेंडूचा आरंभीचा वेग वाढवत गेलो, इनिशियल व्हेलॉसिटी, आरंभीचा वेग जर वाढवला तर तो अधिकाधिक उंच जाईल व एका विशिष्ट आरंभ वेग असेल की त्या वेगाने वर फेकलेला चेंडू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणावर मात करू शकेल व तो परत पृथ्वीवर पडणार नाही. एकदा गेला की पुन्हा यायचंच नाही रिटर्न. एखाद्या ठिकाणी जॉब लागला तर त्याच ठिकाणी राहायचं, घराचं नाव काढायचं नाही, घर विसरून जायचं, असं आपल्याला ते सांगतायत. मग एकदा जर सुरुवातीचा वेग जास्त आपण लावला तर चेंडू पुन्हा पृथ्वीवरती येणार नाही, त्याच्यासाठी आरंभीचा वेग जास्त असणं गरजेचं आहे. ओके. आणि मग आरंभ वेगाच्या विशिष्ट मूल्यास कशाने दर्शवतो आपण, व्ही आणि एस्क म्हणतो, एस्केप व्हेलॉसिटी. कारण या वेगाने वर फेकलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणापासून मुक्त होऊ शकेल. आणि मग मुक्ती वेगाचे सूत्र आपण ऊर्जा अक्षयतेचा सिद्धांत वापरून पुढील प्रमाणे काढू शकतो. कसं काढू शकतो बघा, आता समजा बघा की आरंभ वेग मुक्ती एवढा असेल, इनिशियल व्हेलॉसिटी आपण म्हणतो, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते. जर आरंभिक वेग जास्त असेल तर ते पृथ्वीच्या या मर्यादेच्या बाहेर जाणार आहे, गुरुत्वाकर्षणापासून बाहेर जाणार आहे. गुरुत्वाकर्षणाचे बल अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपातात असते.
इनव्हर्स प्रोपोर्शन असतं आपल्याला माहिती आहे, आणि ते बल अनंत अंतरावर कसं होतं, शून्य होते. म्हणजे वस्तूला या बलापासून मुक्त होण्यासाठी अनंत अंतरावरती जावं लागणार आहे. कमी अंतरावरती गेलं तर त्या ठिकाणी पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण किंवा गुरुत्वीय बल आपल्याला त्या ठिकाणी लागलेलं बघायला मिळणार आहे. त्यामुळे जर पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर जायचं असेल तर आरंभीचा वेग जास्त असला पाहिजे, म्हणजेच वस्तू अनंत अंतरावर जाऊन स्थिर होणार आहे. मग जर आपण विचार केला बघा की एखाद्या वस्तूचं वस्तुमान आहे किती यम, मग आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विचार केला आणि कोणता, अनंत अंतरावरील. मग पहिलं आपल्याला माहिती आहे की आपण बोलतो की कायनेटिक एनर्जी म्हणजेच गतिज ऊर्जा. मग त्याचं काय सूत्र आहे, 1/2 mv चा वर्ग. ओके, हे आहे गतिज ऊर्जा. जर आपण स्थितीज ऊर्जा पाहिलं तर आताच पाहिलं आपण वजा कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम बाय आर प्लस एच, पण आपण पृष्ठभागावरती पाहतोय म्हणून इथे किती येणार, फक्त आर येणार. आणि जर एकूण ऊर्जा पाहिली आपण त्याला म्हणतो टोटल एनर्जी. आपण पाहिली तर टोटल एनर्जी E1 किती येते बघा. जर आपण यांची काय केली, बेरीज केली, 1/2 mv चा वर्ग आणि मग हे मायनस प्लसचं मायनस होणार, GMM बाय आर. हे आपल्याला E1 मिळालं काय, 1/2 mv चा वर्ग मायनस GMM डिवायडेड बाय आर हे मिळालं. जर अनंत अंतरावरती गेलो तर बघा कायनेटिक एनर्जी आपल्याला किती मिळणार आहे, 0 मिळणार आहे. आणि स्थितीज ऊर्जा असेल ती पण आपल्याला 0 मिळणार आहे. मग एकूण जर आपण विचार केला ऊर्जेचा तर E2 आपल्याला किती मिळणार आहे, 0 मिळणार आहे. मग आपल्याला काय काढायचं की किती त्याची किंमत येणार आहे. बघा ऊर्जेच्या अक्षतेप्रमाणे जर विचार केला तर आपण काय करणार, चला दोन्ही बाजू सेम आहेत, मग हे काय करणार, हाफ mv चा वर्ग, मग हे काय जाणार, इकडे जाणार, कारण ते तर 0च आहे, बरोबर आहे. मग आपल्याला काढायचंय काय, mv², म्हणजे एस्केप वेलोसिटी काढायची, की मुक्ती मिळवण्यासाठी किती वेग असला पाहिजे आरंभीचा, हे आपल्याला काढायचंय. मग बघा आपण जर हा 2 वरती जाणार आहे, gm राहणार आहे, हा m आणि हा m कॅन्सल झाला, इथे फक्त आपल्याला हा 2 इकडे जाणार आहे, gm तसंच असणार आहे आणि r खाली राहणार आहे. मग जर आपण विचार केला बघा इथे काय आलं, मग आपण जर स्क्वेअर रूट काढलं, त्याचं वर्गमूळ काढलं तर आपल्याला काय बघायला मिळणार आहे, √2 GM बाय आर. पण आपल्याला जी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे बघा, आपण जी ची व्हॅल्यू काढली होती, जर आपल्याला आठवत असेल तर GM बाय r², बरोबर आहे. मग आपण काय, हे आपल्याकडे व्हॅल्यू आहे, मग आपण काय करू शकतो, त्याच्याऐवजी जी इथं व्हॅल्यू आहे, मग बघा जर आपण हा विचार केला म्हणजेच काय येणार याची व्हॅल्यू बघा, जर जी इथं म्हटलं म्हणजे हा जी तर आहे, बरोबर आहे, आणि वरती आर आहे, मग आपण काय करणार, एक कॅन्सल होणार आणि या ठिकाणी आपण काय लिहिणार, या GMच्या ऐवजी 2GR. ओके, आपल्याला ही व्हॅल्यू माहित आहे, त्याच्यानुसार आपण काय करणार, GR होणार, तो वरती जाणार आणि आपल्याला फायनल व्हॅल्यू जी ची मिळते. मग GM केल्यानंतर आपल्याला जी टोटल रेंज मिळणार आहे ती किती आहे, 2GR, आणि मग 2 गुणिले मग जी ची व्हॅल्यू आहे 9.8 आणि रेडियस आपल्याला माहिती आहे 6.4 × 10⁶. आणि ज्या वेळेस आपण हे सॉल्व करणार आहोत त्यावेळेस आपल्याला किती किंमत मिळणार आहे बघा, 11.2 किलोमीटर. किती, 11.2 किलोमीटर पर सेकंद. आणि हेच जर मीटरमध्ये आपण काढलं तर त्याचं उत्तर किती आहे, 11,200 मीटर पर सेकंद. 11,200 मीटर पर सेकंद किंवा 11.2 किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने जर एखादी वस्तू आपण वरती फेकली तर ती जो वेग पकडणार आहे, तिचा जो वेग असणार आहे, आपण त्याला मुक्ती वेग मिळणार आहे. त्या वस्तूलाही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्ती मिळणार आहे आणि त्याच्यावरती गुरुत्वीय बल काम करू शकणार नाही. अशा प्रकारे आपण हे गुरुत्वीय बल त्याचबरोबर मुक्ती वेग, यालाच आपण एस्केप वेलोसिटी म्हणतो, हे लक्षामध्ये आपण ठेवू शकतो. ओके, बघा आता त्याच्यावरती आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. की चंद्राचे वस्तुमान आणि त्रिज्या दिलेली कशाची बघा. मग वस्तुमान दिलेले 7.34 गुणिले 10⁻². त्याच्यानंतर त्रिज्या आहे 1.74 गुणिले 10⁶ मीटर आहे. मग चंद्रावरील मुक्ती वेग काढा, म्हणजेच काय की एस्केप व्हेलॉसिटी काढायला सांगितलेली आपल्याला, बरोबर आहे. मग बघा की माहिती दिलेली आपल्याकडे की m आहे 7.34 × 10⁻² kg, त्रिज्या दिलेली 1.74 गुणिले 10⁶ मीटर, व जी ची व्हॅल्यू तर आपल्याकडे आहे 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. मग जर आपल्याला मुक्तीवेगचं तर सूत्र माहितीच आहे, एक तर आपण 2GM बाय आर वापरूया किंवा दुसरी आपल्याकडे आहे 2GR. कोणतीही व्हॅल्यू आपण वापरू शकतो, कारण आता आपल्याला ते पण दिलेलं आहे, म्हणजे जी ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, m पण आपल्याला दिलेलं आहे, म्हणून r पण दिलेलं आहे, म्हणजे रेडियस पण दिलेले आहे, त्यामुळे या दोन्हीतला कोणताही आपण फॉर्म्युला वापरू शकतो. मग बघा जर आपण त्याच्यामध्ये 2 गुणिले 6 म्हणजे जी ची व्हॅल्यू टाकली 6.67 गुणिले 10⁻11 गुणिले आणि त्याला आपण डिव्हाइड केलं. बघा अगोदर काय करणार आपण
की 7 आणि 6 म्हणजे याला जर बघा आपण थोडंसं नजदीक घेतलं तर आपण 8 48 असं घेऊ शकतो आणि 48 दुने असं 96 आणि पुन्हा 1.74ने त्याला आपण काय करू शकतो भागू शकतो आणि मग आपल्याला उत्तर आलेलं बघायला मिळतं 2.37 किलोमीटर पर सेकंद. तसंच आपण सांगू शकतो की चंद्रावरील जो मुक्तिवेग असेल तो किती असणार आहे 2.37 किलोमीटर प्रति सेकंद. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि आता राहिला सगळ्यात शेवटचा पार्ट. पुन्हा एकदा आपल्याला ते विचारतात की तुम्हाला माहित आहे का? आम्हाला हे माहित नाही. आम्हाला जर माहित असतं तर आम्ही हा अभ्यास केला नसता, आम्ही 11वीचा अभ्यास करत बसलो असतो. बरोबर आहे. बघा की अवकाशातील वजनहीनता बोलतात स्पेसलेस, किंवा आपण काय म्हणतो त्याला बघा वेटलेसनेस इन स्पेस. स्पेस में वेटलेस हमें महसूस होता है ऐसा बोला जाता है. देखो अवकाशातील प्रवासी व वस्तू तरंगत आहे असं दिसून येतं की ऊपर सब ऐसे तैर रहे हैं ऐसा दिखता है. हे कशामुळे दिसतं बघा, अवकाशयान पृथ्वीपासून उंचावर असले तरीही तेथे जीचे मूल्य 0 असत नाही. कुठे जरी असेल तरी आपल्याला त्या ठिकाणी अवकाशयान उंचावर गेलं तरी त्याची व्हॅल्यू हे 0 असत नाही. अवकाश स्थानकावर स्पेस स्टेशन आपण बोलतो जीचे मूल्य हे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या मूल्याच्या तुलनेत 11% कमी असतं. म्हणजे पृष्ठभागावरती जेवढे जीचं मूल्य असेल तेवढं जर स्पेस स्टेशनला आपण पाहिलं तर 11% ते कमी असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यामुळे अवकाशयानांची उंची हे वजनहीनतेचे कारण नसते. त्यांची वजनविरहित अवस्था ही त्यांच्या अवकाशयानांच्या मुक्त पतनाच्या अवस्थेमुळे होते, कारण त्या ठिकाणी मुक्त पतन ते करतात आणि त्यामुळे ते स्वतःला वेटलेस म्हणजे की माझ्यामध्ये वेटच नाही, मी कुठेही जाऊ शकतो, तरंगू शकतो असं त्यांना वाटत असतं. यानाच्या कक्षेतील वेगामुळे जरी ते प्रत्यक्षात पृथ्वीवर पडत नसले तरी त्यांच्यावर केवळ गुरुत्वीय बलच प्रयुक्त होत असल्याने ते मुक्त पतनच करत नसतात. काय करतात? फक्त मुक्त पतन करतात. का तर ते काय होत असतं त्यांच्यावरती गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असतं. आणि मुक्त पतनाचा वेग वस्तूच्या गुणधर्मावर अवलंबून नसल्याने प्रवासी यान व त्यातील वस्तू समान वेगाने पतन करीत असतात. म्हणजे त्या वस्तूचे गुणधर्म काय आहेत, प्रॉपर्टीज काय आहेत याचा विचार केला जात नाही. त्यामुळे ते सगळे एकाच वेगामध्ये एकाच स्थितीमध्ये आपल्याला मुक्त पतन करताना दिसतात. आणि त्यामुळे एखादी वस्तू हातून सोडल्यानंतर प्रवाशाच्या सापेक्ष स्थिर राहते व वजनरहित असल्याचे आपल्याला जाणवते. म्हणजे आपण एखादी गोष्ट सोडली, हातामध्ये आहे तोपर्यंत ठीक आहे, पण हातामधून ती गोष्ट सोडल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय झालेलं बघायला मिळतं की ती वस्तू वजन विरहित असलेली आपल्याला ती बघायला मिळते. आपणही जर पृष्ठभागावरून वरती गेलो तर आपणही थोडंसं वजन कमी असलेलं महसूस करणार आहोत. अशाच प्रकारे आपण सगळे चॅप्टर सगळे धडे मराठी माध्यमाचे शिकणार आहोत. अशा प्रकारे गुरुत्वाकर्षण आपण संपवलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत सायन्स 2 मधील विज्ञान भाग 2 मधील पहिला धडा. ओके, त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला चॅनल. आपल्या मराठी माध्यमाच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.